आता रडायचं नाही, आता लढायचंय. मैदानावरती लढायचंय, भिडायचंय, घडायचंय, जिंकायचंय. होय, जिंकायचंय सुद्धा. नॉर्थ चषक 2026 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. विश्वनाथ जाधव नॉस्टॅक रेनला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार नॉस्टर चषकामध्ये त्याला प्राप्त झाला होता. टेनिसची स्पर्धा होती, डे नाईटची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये त्यानं जबरदस्त कामगिरी केली होती. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा अगदी पाहण्यासारखा असेल. बघूया, व्हाईट बॉलचा इशारा केलाय. खूपच ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता आणि व्हाईट बॉलनं स्क्वेअर चेंडूला सुरुवात झाली. 9:55 पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. मनीष, अत्यंत महत्वाचा हा डाव असेल. अमीर दाभेदार, दोन धावा धावफलकावर लावल्या गेलेल्या आहेत. अजूनही अधिकृतरित्या चेंडू डिलिव्हर केल्यानं फुल लेन बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करत सिंगल होते कंप्लीट. आता अधिकृतरित्या पहिला बॉल डिलिव्हर झाला, त्यावर सुद्धा क्षेत्ररक्षकांच्या चुका पाहायला मिळतात आणि त्या चुकांचा फायदा फलंदाज उचलत आहेत. डबल होते कंप्लीट. धावसंख्या 4. या स्पर्धेतला दुसऱ्या दिवसातला पहिला सामना आपण tennisKK.in वरती पाहतात. धावसंख्या धावफलकावरती 4. विश्वनाथ जाधव हुकमाचं कारण आहे. ट्रम्प कार्ड खेळाडू मैदानावरती. प्रकाश होता मधल्या स्पर्धेमध्ये त्यानं जबरदस्त कामगिरी केली. ती रात्र त्याच्यासाठी मंतरलेली ठरली, कारण मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्या मध्ये रोवला गेला. अबे चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला. झेल विश्वनाथ जाधवचा संपला खेळ. अशोकला मिळतं यश. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. मोठा मासा मनीष गळायला लागलाय. प्रशांत सर, सुरुवात जरी अडखळत झाली पण त्यानंतर आता ऑन ट्रॅक येतोय आणि सर्वात महत्त्वाचा फलंदाज आपण उल्लेख चांगला केला. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये त्याला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला, जे स्वप्न कित्येक खेळाडूंचं असते. तसेच नॉर्थच्या षटकामध्ये सुद्धा खूप चांगला खेळ विश्वनाथने खेळलेला आहे आणि आजचा दिवस विश्वनाथचा या पहिल्या षटकामध्ये सकाळच्या सत्ता तितका चांगला नाही राहिला. कवसला खेळायचा प्रयत्न होता, पॉवर प्लेला भेदायचा प्रयत्न विश्वनाथचा होता, पण त्याचा तो प्रयत्न फसला आणि झेल देऊन विश्वनाथ जाधव विश्वचा खेळ संपलेला आहे. आपण उल्लेख चांगला केला. सर्वात मोठा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. अशोकला यश मिळते. तो ब्रेक तो आपल्या संघाला या ठिकाणी देतोय. क्रमांक 3 वरती आता बॅटिंग करण्याकरता कोणाला पाचारण केले जाते, कोणाला संधी मिळते ते देखील पाहूया. कॅच सुंदर टिपला गेला. शिवम जो पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करत आहे. बरेचसे युवा खेळाडू, रवी लिंगाला अनुभवी खेळाडू आहे, त्याचबरोबर अजित सारखा एक अनुभवी खेळाडू तुमच्याकडे आणि बरेचसे युवा खेळाडू ज्यांना आज सिद्धेश्वर बॉईज संघामध्ये संधी मिळालेली आहे. क्रमांक 3 वरती आता बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. योगेश मैदानावरती येणं महत्वाचं होतं, कारण मनीष आज विश्वनाथ स्वस्तात बाद झालाय. आता तो रोल प्रत्येकाला घ्यावा लागेल. प्रशांत सर, जेव्हा आपण व्यावसायिक स्पर्धा खेळतो तर तुम्हाला कुठलाही क्रमांक मिळू द्या आणि प्रत्येक जण तयारीत असायला हवा, कारण फक्त संघामध्ये सहभागी व्हायचं, बॅटिंग नाही करायची, बॉलिंग नाही करायची असं नाही चालत. जेव्हा तुम्हाला जो रोल मिळतोय, जो कॅप्टन देतोय, त्यावर तुम्हाला 100% योगदान द्यावंच लागते. विश्वनाथवर अवलंबून न राहता आता मी माझ्या संघासाठी काय आहे तीच दाखवण्याची वेळ आली आणि त्यासाठी स्ट्रायकर साईडला योगेश स्कोर झालेला आहे. भावेश 11 कांदिवली या संघाचा 4 धावा, 1 फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी आत्ता आपण म्हणू शकतो गोलंदाज अशोकची, ज्याच्या खात्यात सर्वात महत्वाची विकेट आहे विश्वनाथ जाधवची. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकर साईडला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून बॉलर स्टार्ट घेतो. चला, जास्त वेळ घेतला जातोय. सिद्धेश्वर बॉईज, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. एकूण 8 सामन्यांचं वेळापत्रक आजचं आहे. एकही सामना कमी षटकांचा खेळला जाणार नाही याची दखल आम्ही घेतोय. पुढचा बॉल वेग चांगला आहे, पंच केलाय बॉल, क्षेत्ररक्षक कवसला. दॅट इज द ब्युटिफुल कॅच. आजच्या दिवसातली, या स्पर्धेतली सर्वोत्तम कॅच आतापर्यंत टिपली गेले. बॅक टू बॅक दुसरा धक्का. टीम भावेश 11. योगेश बॅक टू द पॅव्हलियन. परंतु आजच्या या दिवसभरातला सकाळच्या सत्रातला वाव मोमेंट देखील आलाय. कव्हर्स मध्ये अफलातून झेल पकडले गेले. ऍक्शन रिप्ले तुम्ही tennisKK.in वरती पहा. काय झेल टिपला गेलाय, अविश्वसनीय झेल टिपला गेला आणि या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये लक्षवेधी कामगिरी केली गेली. झेल टिपणारा खेळाडू आहे, त्याचाही उल्लेख आवर्जून होईल. अप्रतिम नेत्रदीपक जय न टिपलेला हा झेल आहे. संघाचा नायक आहे, संघाचा नेता आहे, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि हा व्हिडिओ जो आहे ना तो व्हायरल होणार, रील बनणार. कव्हर्स मध्ये हा झेल तितकाचा सोपा नव्हता मनीष, परंतु ज्या पद्धतीने तो उजव्या बाजूला गेला आणि मला वाटतं त्यांना आज फेविकॉल हाताला लावलं होतं आणि चेंडू त्याच्या हाताला चिकटला
अप्रतिम आजच्या दिवसभरातला सर्वोत्कृष्ट झेल टिपला गेला सकाळच्या सत्रामधला. प्रशांत सर ॲधेसिव्ह कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर बनवायला हवा जयला. इतका सुंदर झेल त्यांनी उजवीकडे सरकताना टिपलेला आहे आणि खूप कमी वेळामध्ये जे बॉडी रिफ्लेक्सेस आहे ते सुद्धा पाहायला मिळाले. 30 सर्कलच्या आतमध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंड ती मुवमेंट जयच्या वतीने पाहायला मिळाली आणि आता ब्रेस कंप्लीट केलेली आहे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद झालेला आहे आणि आता पाहूया सुरुवात वाईटने त्यानंतर डबल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स. आर वी गोइंग टू सी हॅट्रिक ऑफ द टुर्नामेंट? निश्चित अत्यंत महत्वाचा क्षण असेल, सोनेरी क्षण असेल गोलंदाज अशोकसाठी. नवीन बॅटर किरण गुरुद्वान. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल खेळण्याची हौस. ऑन हॅट्रिक गोलंदाज अशोक. ओ टप्पा पडलेला चेंडू खाली राहिला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा चांगला संपर्क तर झाले नाही आणि बाईचा इशारा, बाईचा इशारा झालाय. मला वाटतं हा चेंडू यशस्वीच्या पायाला स्पर्श करतोय आणि तिथून तो शॉर्ट मिड विकेटला गेलाय. त्यामुळे पंचांनी इथे आता बाईचा इशारा केला. धावपलकरती एकूण डाबा आहेत 5, पण 2 मोरे गारज झाले. प्रशांत सर, कमबॅक हा शब्द आपण वारंवार बोलून दाखवतो, पण हा खरा कमबॅक आहे गोलंदाज अशोकचा. सुरुवात वाईट बॉल नंतर डबल. आमिर दाफेदार आलेत, बॉल जाऊ दिलं, लेग स्टंपच्या बाहेरून बॉल आहे, कुठलीच मुवमेंट घेतली नाही कारण तो शांत आहे, गंभीर आहे. जिकडे गंभीर असायला हवं तिकडे ती खंबीर भूमिका मैदानाच्या आतमध्ये आमिरची आता महत्वाची आहे भावेश 11 साठी. मनुष आताच तू कौतुक केलं अशोकचं आणि त्याने लगेच व्हाईट बॉल टाकला. छान गोलंदाजी अशोकची. या ओव्हरमध्ये पहा, अचूक टप्प्याची गोलंदाजी, आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी झाली, गोल्डन स्पॉटवरती गोलंदाजी झाले, लेन खूप चांगले दिले आणि काही वाईट चेंडू आले, स्क्वेअर चेंडू देखील आले, पण तरी सुद्धा या ओव्हरमध्ये 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले आणि कुठल्या प्रकारचा चौकार षटकार नाहीये. त्यामुळे अशोकची अफलातून गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. कंट्रोल चांगला आहे, बॉलिंग ट्रॅक चांगला आहे, बॉलिंग स्ट्राईड चांगली आहे, त्यानंतर बॉल डिलिव्हर केल्यानंतर जी रिदम आहे, ती मोमेंट आहे, ती आतापर्यंत गोलंदाज अशोकची चांगली राहिलेली आहे. आणि म्हणूनच आता बघा ना, आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या फक्त 7 झाली. आपण उल्लेख चांगला केला की एकही मोठा स्ट्रोक नाहीये, पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेचा अर्थ कदाचित फलंदाजांना आतापर्यंत कळत नाही असंच आपण म्हणू शकतो. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. स्ट्रायकर साईडला किरण गुरुद्वान. आणखीन एक डॉट बॉल. टाळ्या झाल्याच पाहिजे. सुरुवात जरी वाईट बॉलनी झाली पण त्यानंतर 2 विकेट्स मिळवल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचं, थांबवण्याचं काम केलंय. पहिल्या खेळ संपला, धावा भावेश 11 ची 7 धावा, 2 फलंदाज बाद. यशस्वी षटकाची सांगता झाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 7. सुरुवात तर इतकी चांगली नाही या मॅच मध्ये भावेश 11 कांदुरी संघाची. सिद्धेश्वर बॉईज संघासाठी मात्र अप्रतिम स्टार्ट झालाय. त्यांच्यासाठी ही स्वप्नवत सुरुवात असणार आहे. अधूनमधून पावसाच्या सरी, ऊन सावल्यांचा खेळ, नॉर्थ चषक 2026, श्रावण मासी अर्थात श्रावण येणाऱ्या त्याचे संकेत आहेत. हे ऊन सावल्यांचा खेळ जेव्हा सुरू होतो त्यावेळेस मनीष निश्चितच लवकरच श्रावण येणार आहे त्याचे संकेत आहेत. आकाशात काळ्या ढगांची गर्दी आहे. हळूहळू सप्ता मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी वाढेल कारण आज सुट्टीचा दिवस आहे. रविवारचा दिवस अर्थात क्रिकेटच्या खेळाचा निखळ आनंद घेण्याची तुम्हाला संधी असणार आहे. प्रशांत, तुमच्या आमच्या आवडीचा दिवस आहे. अरमान येतात बॉलिंग ट्रॅकवर. जे क्रिकेट जपतायत, क्रिकेट खेळतायत, क्रिकेटवर प्रेम करतायत, त्यांच्यासाठी रविवारचा दिवस महत्वाचा आहे. रविवारच्या दिवशी फायनल्स असतात, पण आता टेनिस बॉल क्रिकेट इतकं प्रगत झालंय, मंडे टू संडे कधीही फायनल तुम्हाला पाहायला मिळते. 365 दिवस क्रिकेट आहे. आता टेनिसचा हंगाम संपल्यानंतर आपण लगेचच बघितलं रबर बॉल सुरू झाले. आता क्रिकेट थांबणार नाही. 365 दिवस क्रिकेट आहे. लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा रबर बॉल क्रिकेट. आणखीन एक उल्लेख आयोजकांच्या वतीने झालाय की फ्लडलाईट्स या ग्राउंडवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर पुढच्या वर्षीची नॉस्टार मला असं वाटते की दिवस रात्र प्रकारात खेळली जाईल. ऑलरेडी आपण बघितलं तर नॉस्टार डे नाईट स्वरूपामध्ये म्हणजे प्रकाशोत्सवामध्ये देखील आपण, पण आपल्या या मैदानावरती इनबिल्ड जे फ्रंटेड असतील ते देखील पुढच्या वर्षी आपल्याला बघायला मिळतील आणि त्यासाठी गेले 2-3 वर्ष प्रयत्न सुरू आहे. अरमानच्या विरोधात आपल्या संघाचं अरमान जे धावांचं आहे ते पूर्ण करतो आमिर दाफेदार, बनतोय जबाबदार. आजच्या रविवारच्या सकाळच्या सत्रातला पहिला अफलातून षटकार. आमिर दाफेदार दमदार, शानदार, असरदार त्याच्या बॅटमधनं आलाय षटकार. मला आठवतं नारंगीच्या मैदानावरती याच आमिर दाफेदारनं 6 षटकार टोकले होते. आमिर दाफेदार मैदानावरती आहे
आणि नजीबुल्ला ट्रॉफीमध्ये देखील त्यानं उजवी कामगिरी केली होती. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्या मध्ये रोवला गेला होता. दादूजी कोंडे स्टेनेवरती त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे हा उपमाचा एक काय महत्वाचा डाव त्याच्यासाठी असणार आहे. 2 गडी बाद झाल्या, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये सुद्धा दोन्ही पर्वांमध्ये धमाल परफॉर्मन्स आमिर दाफेदारचा पाहायला मिळालाय. उलटा चेंडू ऑन साईडला खेळाय, पायावरचा चेंडू स्क्वेअरच्या दिशेनं फटका तर चांगला आहे, ताकद आहे, क्षमता आहे आणि आपल्या मनगडाचा वापर करत चेंडू आमिर दाफेदारने पाठवला स्क्वेअरच्या दिशेनं. षटकार, वा आमिर वा. आमिर दाफेदार दमदार, असरदार, शानदार आणि त्याच्या बॅट मध्ये येतो वजनदार षटकार. हवेची मिळाली मदत आणि धावांची पुरवली रसद. बॅक टू बॅक दुसरा आलेला आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19 वर 19. लॉस ऑफ 2 विकेट्स. क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा आपण 5 षटकांच्या फॉर्मॅटचा विचार प्रशांत सर करतो तर विकेटला महत्व नाहीये. एकटा फलंदाज सुद्धा भाव खाऊन जातो. काल भावेश पवार, प्रशांत कर दोघांनी धमाल परफॉर्मन्स केला आणि श्रेयस कदमला विसरून नाही चालणार. हा एक झुंजार इनिंग होती. टीम हारली परंतु त्यांनी मन जिंकली. श्रेयस कदम मोठी धावसंख्या होती, त्याचा पाठलाग करायचा होता आणि 3 धावांनी जेव्हा पराभव होतो ना मनीष, तेव्हा क्रिकेटच्या खेळाचा खऱ्या अर्थाने विजय होतो. काल खूप चांगले सामने प्रेक्षकांना बघायला मिळाले. छान मॅचेस झाल्या, प्रेक्षकांसाठी त्या पर्वणी ठरल्या. आणि समालोचकांना तीच मजा लुटायची आहे. चांगलं क्रिकेटला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ते एक वेगळी मजा आहे. आणि त्याचमुळे आज सुद्धा सर्व सामने जे आहेत ते जसेच्या तसे होतील जे प्रेक्षकांना अपेक्षित आहेत. लगातार 2 आले, पाहूया कमबॅक होईल का गोलंदाज अरमानचं. त्याचं स्वागत केलं आमिर दाफेदार 2 षटकारांनी. धावसंख्या पोहोचते 19 वर. जो धावफलक नियंत्रणामध्ये होता सिद्धेश्वर बॉईजचा, ते नियंत्रण हळूहळू सैल होऊ लागलंय. पुढचा बॉल, चांगला बॉल, टप्पा खेचला, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, अँगलचा यूज गोलंदाज अरमानने करत असताना परफेक्ट बॉल पिच केला. हे खूप महत्त्वाचं असतं. हे डॉट बॉलचं तंत्र आहे ते खूप जास्त प्रभावी ठरतं जेव्हा 2 षटकार तुमच्या विरोधात खेचले झालेले असतात. मनीष, आता हा चेंडू खेळत असताना बॅट्समन आमिर थोडा लेग स्टंपच्या बाहेर गेला. बाउन्स खूप चांगला होता या चेंडूवरती. गोलंदाजी करत असताना गोलंदाज अरमान, खोलबट टप्प्याचा चेंडू, हलकसा अपील विकेट किपरने केलंय परंतु पंचावर कुठला प्रभाव नाहीये. अतिशय दर्जेदार क्रिकेटचा नमुना पेश करत असताना क्रिकेटमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे? फक्त षटकार चौकार बघायचे ना मनीष, तर अधूनमधून ही अपील, डॉट बॉल तर मजा येईल. हे द्वंद्व प्रेक्षकांना बघायचं आहे जे कालही पाहिलं, आजही या ठिकाणी मैदानात सुरू आहे. हे दोन्ही फलंदाज ग्रामीण क्रिकेट खूप चांगलं खेळतात. एनसीसी सफाई संघाकडून किरण गुरुद्वान खेळतो आणि रॉयल स्टनर्स मिरावड संघाकडून आमिर दाफेदार खेळतो. दोन्ही आपापल्या संघाचे ओपनर बॅटर आहेत आणि भरवशाचे फलंदाज आहेत आणि तोच भरवसा टिकवण्याचं काम करतात. पण पाहूया अरमान यांच्यावर कॅप्टनने भरोसा ठेवलाय. जयने तो विश्वास ठेवलेला आहे अरमानवर. या दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याला मिळते. फुलटॉस बॉल, पायांवर टाकलेला बॉल, ऑनसाईडला टर्न केलं, उंच उडी घेऊन बॉल अडवलेला आहे. चांगलेच प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. थ्रो परफेक्ट आहे आणि सर्वात महत्वाची बाब, तो अग्निशमन दलामध्ये कार्यरत आहे. भाईंदरच्या अग्निशमन दलात तो कार्यरत आहे मिस्टर रिद्देश आणि त्याच कसरतीने त्यांनी तो बॉल अडवला. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग इन डीप मिड विकेट. जेव्हा तुम्ही अग्निशमक दलामध्ये काम करताना तेव्हा तुमचा फिटनेस चांगला असतो आणि तो या ठिकाणी त्यांनी दाखवून दिला. 20 वरती खेळतोय आमिर दाफेदार, अत्यंत महत्वाचे. 21 वरती खेळतोय. शानदार बॅटिंग त्याने आतापर्यंत केले. ओ हो, आमिर दाफेदार नाही थांबणार, तो ठोकत राहणार. तो मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना, चमकदार कामगिरी करताना हा 3रा षटकार आमिर दाफेदारच्या बॅट मध्ये आलाय. आमिर दाफेदार दमदार आहे, वजनदार आहे, शानदार आहे. काय बॅटिंग करतोय तो. पहिल्या षटकात धावा होत्या 7, आता दुसऱ्या षटकानं धावा झाल्या 27. म्हणजेच मागचं षटक 20 धावांचं राहिलेलं आहे. मी म्हणालो होतो ना की एक षटक सुद्धा तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी पुरेसं असतं, मग ते गोलंदाजीसाठी असू द्या किंवा फलंदाजीसाठी. पहिलं षटक होतं अशोकचं, दुसरं षटक होतं अरमानचं. आता पाहूया जय कोणत्या गोलंदाजावर भरोसा 3ऱ्या षटकासाठी ठेवेल. मनीष, तुला काय म्हणायचं? पहिलं षटक सिद्धेश्वर बॉईजचं होतं, दुसरं षटक भावेश एलिव्हनचं आहे. 100% ही तर मजा आहे ना क्रिकेटची. आणि असं घडेल ना तेव्हा क्रिकेट बघायला देखील या ठिकाणी प्रेक्षकांना इथे खूप मजा येईल. प्रशांत सर, आपण या दोन्ही संघांवरच चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा करण्यासाठी दोन्ही संघांनी भाग पाडला. म्हणजे पहिले षटक जे होतं सिद्धेश्वरचं होतं, जे आयोजक आहेत या स्पर्धेचे सिद्धेश्वर बॉईज. या मॅनपॉवर बद्दल काय सांगाल प्रशांत सर? कारण गेल्या कित्येक वर्षांपासून टेनिस आणि रबरच्या स्पर्धेसाठी सिद्धेश्वर बॉईजच्या सर्व सदस्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. युवक मंडळ आणि त्याचबरोबर जनमित्र फाउंडेशन आणि सिद्धेश्वर बॉईज आज फक्त क्रिकेट नाही, त्या पलीकडे सामाजिक उपक्रम, त्यानंतर आपण दहीहंडी सारखा उत्सव त्यांच्या माध्यमातून राबवला जातो. हे मैदान जतन करण्याचं काम केलं गेलं. मुंबईमध्ये मैदानं फार कमी आहेत आणि त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे.
ते काम या ठिकाणी इथली सर्व क्रीडा शौकीन मंडळी करते आणि त्यामध्ये निश्चितच जनमित्र फाउंडेशन असेल, युवक मंडळ असेल, सिद्धेश्वर बॉईज यांचा देखील वाटा आहे. आता या मैदानामध्ये फ्लडलाईट लावण्याकरता देखील त्यांचा प्रयत्न असेल. दहीहंडी चौसो त्याचीही चर्चा आहे. सोलर फ्लड लाईट्स. अशोक येतात बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेटनं. शॉर्ट लेन मिसक्यू हुक बॉल तर मैदानाच्या आतमध्येच पडतोय, म्हणजेच एक धाव करण्याची मुभा आहे. एक धाव पूर्ण होते, स्ट्राईक जाते आमिर दाफेदारकडे. स्कोर झालेला आहे 28 धावा. हे षटक महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडू मी तर म्हणतो महत्वाचा क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण तुमच्याकडे जर 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये तुम्हाला सिद्ध करायचं आहे. 6 चेंडूमध्ये 20 धावांची एक शानदार खेळी आमिर दाफेदार. 3 षटका त्याच्या बॅटमधून. आमिर दाफेदार ऑन स्ट्राईक. सुंदर बॅटिंग आतापर्यंत त्याने केले. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तितकंसं चांगलं होत नाही, परंतु कव्हर करण्याकरता वाईडिश लॉंगअपचा क्षेत्ररक्षक आलेला आहे. थ्रो केलाय तोपर्यंत किरण आणि दाफेदारनं 2 धावा पूर्ण केल्यात. आत्मविश्वासानं फलंदाजी करत असताना दबावाखाली या ठिकाणी दबून न जाता दबावानं झुगारून आज आमिर दाफेदारनं खूप चांगली बॅटिंग केली आणि त्यामुळे आता डाव सावरला जातोय. 2 चित्ते पळत आहेत खेळपट्टीवर. काय एकमेकांना अंडरस्टँड करतायत. 2 धावा पूर्ण होत आहेत. पुढचा बॉल क्रॉस बेटेड खेळले. एलिव्हेशन कमी होतं. बॉल स्क्वेअर लेगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा प्रयत्न कमी पडतोय आणि 4 धावांची हमी मिळते. बॉल स्क्वेअर लेग क्लिअर. आमिर दाफेदार वन मॅन शो चौकार. शानदार बॅटिंग. आज असरदार बॅटिंग करत असताना आमिर दाफेदार बिनीचा फलंदाज आहे आणि त्यानं बिनधास्त बॅटिंग केले. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार. धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या सदले, धावसंख्या पुरले. आमिर दाफेदार 8 चेंडूमध्ये 26 वरती पोहोचलाय. धावसंख्या पोहोचली ती 34 वरती. सुरुवात अतिशय खडतर होती. 2 गडी स्वस्तात बाद झाले होते. 7 धावा धावफलकावरती असताना आमिर दाफेदारनं स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. स्विंग अँड मिस. थोडासा ऑफ्टनच्या बॅटचा चेंडू स्क्वेअरलीच्या दिशेने खेळण्याचा मोह आवरला नाही. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं. धाव घेण्याचा प्रश्न येणार नाहीये. हा चेंडू निर्धाव जातोय. नाही अंडर एस्टिमेट करू शकत गोलंदाज अशोकला, ज्यांनी पहिल्या षटकाला सांभाळले. 2 विकेट्स मिळवलेले आहेत आणि त्यासमोर त्यालाच पुन्हा संधी जय देतोय. जयला माहिती आहे की या षटकामध्ये ते पुनरागमन मिळेल, म्हणजे जो प्रेशर बिल्डअप होतोय सिद्धेश्वर बॉईजवरचा, तो प्रेशर हटवण्यासाठी अशोक हा गोलंदाज काम करून जाईल आणि त्याचमुळे तो भरवसा पहिल्या 4 बॉलवर त्याने टिकवलं. हे षटक आतापर्यंत फक्त 7 धावांचं राहिलंय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 16 चेंडूचा खेळ झाला आणि स्कोर झालेला आहे 34 धावा. 34 स्कोर चांगला आहे. भावेश 11 या संघाचा कागदोपत्री स्ट्रॉंग आहे. त्यातल्या त्यात फलंदाजी करताना 9 चेंडूमध्ये 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आमिर दाफेदार. बाउन्सरवर खेळताना थोडीशी अडचण होते. त्यातल्या त्यात बॉलला टर्न मिळतोय. लेग कटर चांगले आहेत गोलंदाज अशोककडे आणि त्याचा फायदा तो उचलतोय. डॉट बॉल. लेंथ खूप चांगली आणि त्याचबरोबर बाउन्स बघा. बाउन्स अतिशय जबरदस्त होता आणि त्यामुळे आता तो पेला नाही बॅट्समनला. बॅकफुटला गेला होता आमिर दाफेदार. आता मात्र मैदानावरती पिसं कशी काढायची हे खूप चांगलं माहिती आहे आमिर दाफेदारला. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल हे आमिर दाफेदारला माहिती आहे. उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधला 4था षटकार. आमिर दाफेदार मैदानावरती आता हे मैदान गाजवण्याच्या इराद्याने उतरलाय हे सांगतोय, ठासून सांगतोय प्रतिस्पर्धी संघाला. माझा इरादा मोठ्या डावाचा वादा आणि तोच त्यांनी केलेला आहे पूर्ण. जरी विशू बाद झालाय, जरी योगेश बाद झालाय, पण एकटा लढतोय. 40 धावा धावफलकावर लावले गेले, ज्यामध्ये 32 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आमिर दाफेदारचं आहे. त्याचमुळे आता अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जय विचाराधीन आहे की नेमकं कुणाला वापरायचं आहे, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांना तितकं चांगलं काम करता नाही आलं. जसा मी उल्लेख केला की विकेट फॅक्टर तितका महत्वाचा नसतो, पण 2 विकेट्स मिळालेत. मनीष पुढचा सामना देखील महत्वाचा आहे. अर्जुन कंधारी फाउंडेशन आणि AT स्पोर्ट या 2 संघादरम्यान महत्वाची लढत आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी सज्ज राहा. रवी मिश्रा जे भावेश 11चे संघ मालक आहेत, त्यांच्या वतीने अर्धशतकासाठी आमिर दाफेदारला 1500 रुपये. ओ क्या बात आहे. आमिरच्या मागोमाग आता किरण गुरुद्वान हा सुद्धा सुरू झालाय. साथीदार चांगला खेळायला लागला प्रशांत सर, तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात. किरणने बॉलला पंख लावले, मिड विकेट क्लिअर केले. धावसंख्या पोहोचते 46. खरबूजो के देखे खरबूजा रंग बदलता है आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं आमिर दाफेदारनं खूप चांगली बॅटिंग केली आणि हा खूप खराब चेंडू होता. आखूट टप्प्याचा चेंडू आहे, त्यावरती खरबूज समाचार घेत मिड विकेटला किरणनं एक चांगला फटका खेळला.
दर्जेदार फटका त्याच्या बॅटमधनं या 6 धावा आलेत आणि आता आत्मविश्वास वाढेल. कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस. आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ली आहे. या फटक्याने तुम्हाला आत्मविश्वास मिळेल आणि निश्चितच आता दोन्ही बाजूला आग लागली. धावपलकावरती एकूण धावसंख्या 42. 46 धावा धावपलकावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नाश्ताच्या षटक 2026 क्रिकेटचा 62 ग्राम क्रिकेटचा थरार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शिवाजी. षटक अतिशय महत्वाचं आहे. खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेत चेंडू पाठवला होता मिड विकेटला. किरणचा आत्मविश्वास वाढलाय. ऑफ्टमच्या बाद चेंडू बॅटची कड लागले. चेंडू जाईल पॉइंटला. बदला घेतलाय शिवाजीनं आणि फलंदाज किरण बाद. या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये भावेश 11 संघाला बसतोय तिसरा धक्का. GT स्पोर्ट्सचे शॉन पुरकर यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेनिमित्त झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत शॉन. दरम्यान शिवाजी यांनी वचपा काढलेला आहे. त्यांनी गनिमी कावा वापरलेला आहे. षटकाराचं प्रत्युत्तर त्यांनी विकेट घेऊन दिलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर मोकळं होतं. कव्हर्सला कोणी नव्हतं. पॉईंट्सला सुद्धा कोणी नव्हतं. त्या संधीचा फायदा उचलताना 30 यार्ड सर्कल क्लिअर करण्याचा प्रयत्न होता किरण गुरुद्वांचा. फटका चुकला आणि झेल टिपलेला आहे आणि आता ही जोडी फुटली आहे. खूप महत्वाचं होतं या महत्वाच्या सामन्यामध्ये सिद्धेश्वर बॉईजसाठी. मनीष ऍक्शन रिप्ले मध्ये जर बघितलं ना तर टप्पा ऑफ्टमच्या खूपच बाहेर होता आणि तिथून तो ऑफ्टमच्या आणखीन बाहेर जातोय. अशा वेळेला किरणनं हा चेंडू खेळत असताना त्याची बॅट फिनिश झाली स्क्वेअर लेगला. त्यामुळे ऑन साईडला खेळण्याचा जो प्रयत्न झाला तो त्याला अंगलट आला. चेंडू पॉईंटला आला. पॉईंटला खूप चांगला झेल टिपला गेला. त्यानं आज धाबा केल्या आहेत 8. रवी लिंगानं अप्रतिम झेल टिपला गेला. रवी लिंगाला अनुभव खेळाडू तुमच्याकडे आहे. त्याचाही फायदा पुढच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन दाखल होतोय किरणची जागा घेण्याकरता. क्रमांक 5 वरती 3 गडी बाद झालेत. अत्यंत महत्वाचा मॅच आहे. यानंतर अर्जुन कंधारी फाउंडेशन AT स्पोर्ट या दोन संघादरम्यान महत्वाची लढत आहे. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स पोहोचा कारण आता कुठलीच हईगई केली जाणार नाही. थोडे स्ट्रिक्ट आहोत. 8 सामने आज खेळवायचे आहेत. चांगली गोलंदाजी शिवाजी यांची पाहायला मिळालेली आहे. नवीन फलंदाज पोहोचतात मिस्टर वर्मा. राम वर्मा स्ट्रायकर साईडला आहेत. अजूनही आता ती मोकळीक मिळते. थोडासा वेळ मिळतोय गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना स्वतःसाठी काहीतरी चांगला विचार करण्याचा. कारण विकेट मिळाले. पाहूया तो विकेट मिळवल्यानंतर तो प्रेशर ट्रान्सफर होतोय का नाही. फोर्स केला बॉलला. राम आला आणि त्याचं अचूक काम खेळपट्टीवर पाहायला मिळते. लॉंग ऑन क्लिअर सिक्सर. 50 अप फॉर टीम भावेश 11. ऍक्शन रिप्ले पहा टेनिस क्रिकेट .in इथे संधी होती बॅट्समॅनला आपल्या हात खोलायचे आणि तेच केलंय. राम इनका नाम और गेंद को बॉर्डर के बाहर भेजना इनका काम. गेंदबाज का काम तमाम. शिवाजी खूप चांगली कामगिरी करत होता. कमबॅक करत होता असं वाटत असताना रामने हल्ला चढवलाय. धावसंख्येला आकार दिलाय. धावसंख्या 50. सांघिक धावसंख्या 50 पूर्ण झालेली आहे. अतिशय महत्वाचा काय. एकूण धावसंख्या 52. 52. 52 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना भावेश 11 कांदिवली. थोडासा लेट आलाय. चेंडू थांबून आलाय त्यामुळे टायमिंग करता आलं नाही. रामानुजला चेंडू गेलाय लॉंग ऑनला. 1 धाव मिळेल रामला. राम पोचला 7 वरती. धावसंख्या 3 गडी बाद 53. रवी मिश्रा जे भावेश 11चे संघ मालक आहेत त्यांच्या वतीने 1500 रुपये. जर आमिरने अर्धशतक पूर्ण केलं तर शिवाजी 5वा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून आमिर धापेदारसाठी जाऊ दिले बॉलला. पण तो आवाक्यात आहे असं भावेश नायर सरांचं मत आहे आणि एक संधी गमावलेली आहे. 1 बॉल कमी झालेला आहे. येतोय डॉट बॉल. अतिशय महत्वाचं षटक आहे शिवाजीचं. रोडेनकडनं तो मारा करतोय. आता मात्र हात पाहिला होतील भावेश नायर. बघूया. 1 धाव तर या ठिकाणी पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. पंच आमच्या बाजूला बळतायत. ISPL मध्ये 30-50ची भूमिका भावेश नायर यांची राहिलेली आहे. त्याचबरोबर मॅच रेफरी म्हणून देखील त्यांनी काम केलंय. अमर साठे आणि भावेश या दोघांची आपण जबाबदारी बघितलं तर मॅच रेफरी म्हणून देखील त्यांनी कामगिरी केली. आखून टप्प्याचा चेंडू आहे. चुकीला नाही माफी. रोहित शर्माची करून कॉपी. पुलची परिभाषा केली पुलची परिभाषा केली सोपी. रामानुजच्या बॅट मधनं षटकार. आमिर धापेदार आणि रामानुज मैदानावरती आता तुटून पडतात गोलंदाजावरती. धावपलकावरती एकूण धावसंख्या वाढले. धावसंख्या बदलले. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 61. प्रथम बॅटिंग करत असताना भावेश 11 कांदिवली. चला पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. कंधारे किंग्स AB सामर्थ्य. अर्जुन कंधारी फाउंडेशन AB सामर्थ्य वर्सेस
AT स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सी टॉससाठी या 4 षटकांचा खेळ प्रशांत सर संपलाय आणि सुरुवात चांगली होऊ नये गोलंदाजीची ती सुरुवात टिकवता नाही आली, कारण 15चा रन रेट आहे, धावसंख्या 61 झालेली आहे. शेवटच्या षटकावर आपण पोहोचलेलो आहोत आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत सिद्धेश्वर बॉईज या संघाकडून. मनीष, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सिद्धेश्वर बॉईज संघाचा दबदबा, दुसऱ्या षटकामध्ये भावेश 11 कांदिवली संघानं जबरदस्त कमबॅक केला आणि 20 धावा कुठल्या. तिसरं षटक सिद्धेश्वर बॉईजच्या नावावर राहिलं आणि चौथं षटक भावेश 11 कांदिवलीच्या नावावरती राहिलेलं आहे. ज्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या गेल्यात. अफलातून बॅटिंग दोन्ही बॅट्समननी केले, रामानुज आणि त्याचबरोबर आमिर दाफेदार. रोहित यादव गोलंदाजी करण्यासाठी पोहोचलेले आहेत आमिर दाफेदारसाठी. 61 धावा झालेल्या आहेत भावेश 11 कांदिवली या संघाच्या. शेवटच्या षटकाची होते सुरुवात. हो, यावेळेस बॉलला दिशा देण्याचं काम केलं, धावून धावा पूर्ण करायची आहेत. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, सेकंडचा कॉल दिला आणि आमिर स्वतःकडे ठेवतोय. स्ट्राईक थ्रो चुकलाय, पण त्या ठिकाणी बॅकअप आहे. मिळतात या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर 63. 5 चेंडू शिल्लक आहे, ते इनिंग मध्ये अतिशय महत्वाचे आहेत. मी नेहमीच म्हणतो की शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, हाणामारी तर केली जाईल. अत्यंत महत्वाचा हा डाव असेल बॅट्समनसाठी आणि तितकीच जबाबदारी स्लॉग ओव्हरमध्ये रोहित यादवच्या खांद्यावरती देखील आहे. रिमझिम पाऊस त्याच्या मदतीला धावून आलाय. अकुटपदा चेंडू ऑन साईडला खूप चांगला फटका खेळलाय. आज पूलचे फटके आमिर दाफेदारने लिलिया खेळले. मध्ये क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले, पण रामानुज देखील फॉर्म मध्ये, त्याला संधी मिळते. एकेरीने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोचली ती आता 3 गडी बाद 64 धावसंख्येला आकाराला. मनीष, हे शेवटचे 4 चेंडू आहे, प्रेडिक्शन काय असेल? प्रशांत आय गेस 75 तितकं व्हायला हवं आणि दोन्ही फलंदाज लईमध्ये आलेले आहेत. दोन्ही फलंदाजाच्या मदतीनं प्रॉफिट होतोय धावफलकाचा. ॲज आय सेड अर्लियर, या फलंदाजाची कीर्ती आहे अफाट. चेंडूला पाठवलंय ढगात, बॉल स्क्वेअर सीमारेषा पार, 6. रामानुज देखील काही कमी नाही दाखवून देतोय. गुणवत्ता ठासून बनले. ऍक्शन रिप्ले tenniscricket.in वरती पहा. ऑफर विडेस नंबरचा चेंडू गोल्डन स्पॉटवर होता, बॅकफुट गेला रामानुज आणि खूप चांगला फटका. बॅट स्विंग जबरदस्त होतं, बॉडीचा बॅलन्स चांगला होता, हेड पोझिशन खूप चांगली होती. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने तडकावला आणि 6 धावा वसूल केले आहेत. रामानुज राम आपलं काम चोखपणे बजावत असताना हा षटकार त्याने टोटाबद्ध धावसंख्या 70 पर्यंत नेले. पण 3 चेंडू, येणारे 3 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. अतिशय महत्वाचे 3 चेंडू आहेत. प्रिडिक्शन मनीषने 75 पर्यंत सांगितले, परंतु ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत बॅट्समन ते पाहता धावसंख्या 75च्या पलीकडे धावू शकते किंवा 75च्या आसपास देखील राहू शकते. क्रिकेटमध्ये काही शक्य आहे. गोलंदाज देखील उर्वरित 2 चेंडू चांगले टाकू शकतो. 2 चेंडू महत्वाचे आहेत. 75, 77, 78 की 73. प्रोजेक्टेड स्कोर, अनुमानित स्कोर तो असायला हवा. प्रत्येक बॉल नंतर तितक्या धावा यायला हव्यात, पण 71 झाल्यात आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 75 ते 80 जाण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. पण पाहूया आता गोलंदाज मनावर घेऊन गोलंदाजी करतोय का रोहित यादव. लास्ट ओव्हरसाठी रोहित यादवला निवडलं गेलेलं आहे आणि त्याने आतापर्यंत एकच षटकार खर्च केलाय. आमिरचा खेळ वैयक्तिक 35 धावांचा, 14 चेंडूत 35 धावांवर आमिर दाफेदार स्ट्रायकर साईडला खेळतोय. पुढचा बॉल रोहित, बॉल लो राहिलाय आणि त्या लो बॉलवर कनेक्शन नाही बनवता आलं. परतावं लागेल रामानुजला आणि शेवटचा बॉल फेस करेल आमिर दाफेदार. धावसंख्या किती होणार याची उत्सुकता सर्वांना आहे. धावसंख्या 4 गडी बाद 71. रनआउटच्या रूपानं फलंदाज राम बाद झालाय, त्याला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. नवीन बॅट्समन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे जिथे अनिश्चितता ठासून भरलेली आहे. आपण मैदानावरती हा खेळ पाहतोय जिथे असं वाटत होतं की धावसंख्या 75-80च्या आसपास जाईल आणि अशाच वेळेला मागचे 2 चेंडू अप्रतिम गोलंदाजी केली रोहित यादवनं. विशेष करून 4थ्या चेंडूवरती 1 धाव आणि 5व्या चेंडूवरती रनआउट. शेवटचा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. हा चेंडू ठरवणार आहे की धावसंख्या किती होणार आहे, कितीवरती तुम्ही थांबवणार आहात, कितीपर्यंत तुम्ही पोहोचणार. रामने खूप चांगली बॅटिंग केली, त्यानं 20 धावा कुठले आहेत. ओ सुरेख गोलंदाजी आणि फलंदाज बाद. प्रश्न होता धावसंख्या 75च्या पलीकडे जाणार का, ती 75च्या पलीकडे जाऊन दिलेली नाहीये. रोहित यादवनं जबरदस्त कामगिरी केली. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानं कमबॅक केले आणि आमिर दाफेदार जो जबरदस्त बॅटिंग त्यानं आज केले, आपल्या संघासाठी उपयुक्त बॅटिंग केले मनीष, तो शेवटच्या चेंडूवरती बाद झालेला आहे.
पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल, त्यासाठी आपण जाऊया. तत्पूर्वी धावसंख्या देखील पाहणं गरजेचं आहे. एकूण धावसंख्या 71, 72 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. अतिशय महत्वाचा डाव भावेश इलेव्हनचा या ठिकाणी आता पहिली इनिंग संपुष्टात आलेली आहे कांदिवली संघाची. सिद्धेश्वर बॉईज संघासमोर 72 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा अद्भुत दुसरा डाव. हा डाव रंगेल, परंतु तत्पूर्वी आपण मास्टर मॉन्टीसर राजेश कोपकर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. अर्थात मनीष आपल्या बरोबर असणार आहे टॉस बॉक्स मध्ये, त्यांचा आवाज. आणि त्यानंतर दोन्ही संघ अर्जुन कंधारी फाउंडेशन आणि एटी स्पोर्ट या दोन संघादरम्यान अटीतटीचा सामना मान्यवर उपस्थित असतील. नॉर्थ चषकामध्ये दुसऱ्या दिवशी अर्थात अंतिम दिवस आहे. आणि आता जाऊया आपण मनीष पाटीलच्या दिशेनं. ओव्हर टू मनीष पाटील. चला एटी स्पोर्ट्सचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. एटी स्पोर्ट्सचे कॅप्टन चला लवकरात लवकर या, कारण इकडे अर्जुन कंधारी फाउंडेशन ए बी सामर्थ्य संघाचे कॅप्टन मुजम्मिल रेडी आहेत. चला या लगेच एटी स्पोर्ट्स, लगेच टी शर्ट परिधान करा, आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सिद्धेश्वर बॉईज या संघासमोर भावेश इलेव्हन कांदिवली या संघाने. चला टॉस होणार आहे, लगेच आपण टॉस करूया. एटी स्पोर्ट्स वर्सेस अर्जुन कंधारी फाउंडेशन ए बी सामर्थ्य. चला अर्जुन कंधारी फाउंडेशन ए बी सामर्थ्य संघाचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. आमच्यासोबत आदरणीय गणेशजी बारे साहेब जे आयोजक आहेत या स्पर्धेचे. गणेश सर या, कॅप्टन तर पोहोचत आहेत एटी स्पोर्ट्सचे. सामना महत्वाचा आहे, सामना 5 षटकाचा कंपल्सरी चेस, हे बेसिक नियम या नॉर्स्टार चषकाचे आहेत. चला हेड ऑर टेल असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. चला या सर, आपलं स्वागत आहे. ए बी सामर्थ्य अर्जुन कंधारी फाउंडेशनचे मुजम्मिल देतील कॉल. हेड ऑर टेल. Heads is the call and keep rolling. Heads it is. आणि आय गेस 2 मिनिटात ते डिसिजन त्यांनी अगोदर ती सूचना दिली होती, तर त्यासाठी तुम्हाला दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊया. tenniscricket.in वर आपण आहोत आणि त्याचमुळे ही स्पर्धा महत्वाची नॉस्टा चषकाचा थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, पुन्हा एकदा आवाज ऐकूया प्रशांत आदवडे सरांचा. थँक्यू. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दात समालोचन आणि त्याचबरोबर गणेश बारे, महेंद्र बबन गुरव आणि दीपक पाटणेकर यांचं दमदार भिजन. नॉस्टार चषक 2026 चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. या ठिकाणी जनमित्र फाउंडेशनचे मयूर ओव्हरसियर साहेब, त्याचप्रमाणे आमचे रमाशंकर मौर्य साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. चिपळूण रत्नागिरीहून आमचे सुधीरजी टेटांबे हे देखील उपस्थित आहेत, प्रिन्सिपल प्राध्यापक. त्याचप्रमाणे सुधीर सुर्वे साहेब, रिटायर्ड पोलीस ऑफिसर, आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. सुरेश नायर साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. राम सावंत यांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे काल ज्यांनी वडापाव घेतलेले आहेत पण ते कुपन अजूनही बाकी आहे, तर कुपन घेऊन या आणि लकी ड्रॉ भाग्यवान विजेते बना. निश्चितपणे या देखील वडापावचा आनंद घ्यायचा याची नोंद घ्या. समोर गेटच्या समोर कोणी आपल्या मोटरसायकल पार्किंग करू नका. काल जसं टोईंगवाले आले त्याप्रमाणे आपण आपली जबाबदारी, माझी मोटरसायकल माझी जबाबदारी, लक्षात घ्या.
काल जे कुपन दिलेत मात्र राम सावंत जे आमचे वडापावले आहेत त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला पोचायचं आहे. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. जिमी नाटेकर अर्जुन. सिद्धेश्वर बॉईज एक्स्ट्रा प्लेअर इकडे पाठवा. सिद्धेश्वर बॉईज या ठिकाणी विनंती राहील. जिमी नाटेकर पंडित यांना लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. चला ओ टू कॉम्बॉक्स प्रशांत आदवडे सर. धन्यवाद राजेश सर, धन्यवाद मॉन्टी सर. चला जास्त वेळ घेऊ नका. 10 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला वेळेवर डाव सुरू करायचा आहे, वेळेवर डाव संपवायचा आहे. क्रिकेट हा खेळ खूप महत्त्वाचा आहे. आता तर त्यांच्या इमोशन्स या खेळाशी जुडलेले आहेत. त्यांना एक चांगलं क्रिकेट पाहायचं आहे आणि त्या चांगल्या क्रिकेटसाठी आपल्याला वेळ जपायची आहे. नॉर्थच्या चषकामध्ये आपण आलेलो आहोत. जसं आपण उल्लेख करतोय की एक क्वालिटी क्रिकेट जे आहे ते मुंबईतलं क्रिकेट आहे, जे महाराष्ट्र क्रिकेट आहे ते एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम जनमित्र फाउंडेशन, युवक मंडळ आणि सिद्धेश्वर बॉईजच्या वतीने केलं जाते. दरवर्षी न चुकता नित्यनेमाने ही स्पर्धा तुमच्या भेटीस ते घेऊन येतात. सिद्धेश्वर बॉईजचे सर्व मेंबर्स, सिद्धेश्वर बॉईजचे मेंबर्स नाव सांगण्यासाठी एक मेंबर पाठवून द्या प्लीज. याच दरम्यान व्यासपीठावरती आत्ताच सुप्रीमो ट्रॉफीचा उल्लेख झाला. टेनिस क्रिकेटचा विश्वचषक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि त्या कोर कमिटीमध्ये संतोष बंड साहेबांचं संतोष बंड साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेले. सर आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. याच्या अंधकरणापासून आपलं हार्दिक स्वागत आहे. कंधारी किंग हा संघ जो आहे सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम आणि भावेश शिलेमन कांदिवली अत्यंत महत्वाचा सामना. कंधारी किंग ए बी सामर्थ्य ॲट स्पोर्ट एटी स्पोर्ट हे दोन संघ यानंतर लढतील. अजित मोहिते मैदानावरती आहे, नायगावचा खेळाडू. जिमी नाटेकर, अर्जुन पंडित, विश्वनाथ जाधव हे 3 हुकमाचे एक्के असतील जे मैदानावरती चमकदार कामगिरी करण्याकरता सज्ज आहेत. तर सतीश धुळे यांचे शिष्य सध्या मैदानावरती अजित मोहिते. दादरच्या अगदी जवळ नायगाव आहे आणि या भागामधनं हा खेळाडू येतो. भाईंदरच्या अगदी जवळ नायगाव सुद्धा आहे. पहिला बॉल. कधी कधी प्रशासन मी सुद्धा कन्फ्यूज असायचो की नायगाव दादरच्या जवळ कसं आलं लहान असताना. पण एकाच नावाची विविध गावं, विविध शहर तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात. खूप चांगला उल्लेख मनीष तुम्ही केलाय. जिमी नाटेकर महत्वाचा खेळाडू, रोड्यांकडनं मारा करतो. डॉट बॉलनं त्यानं सुरुवात केली. खूप चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चुटूक थोडासा खाली राहतोय. टायमिंग करता आलं नाही अजित मोहितेला. आपल्या फनुतमध्ये थांबण्याचा प्रयत्न झाला तितकाच आपण बघितलं तर क्लीन फिल्डिंग नाही झाली, परंतु धावा मिळणार आहे. 2 डॉट चेंडू, 2 निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी करत असताना जिमी नाटेकर. जशास तसं हे दोन्ही संघांकडून एकमेकांना मिळणार आहे आणि तेच जिमी नाटेकर यांच्या वतीनं पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. अजित मोहिते स्ट्रायकर साईडला, ऑन साईडला बॉलला टर्न केले क्षेत्ररक्षक नाहीये. स्क्वेअर लेगला बॉलचा चेस चालू आहे. पाहूया मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल का? तो नाही पोहोचला. बॉल सी मारेच्या पार येतो या दुसऱ्या डावातला पहिला चौकार अजितच्या बॅटमधून. अजित मोहिते मिडल नेक्स्ट नंबरची गोलंदाजी. मनगडाचा खूप चांगला वापर. चेंडूला फ्लिक केलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याने प्रयत्न केला चेंडू थांबवण्याचा, परंतु तो अपुरा पडलाय. या 4 धावांना आत्मविश्वास अजित मोहितेचा वाढेल. अजित मोहिते एक चांगला आयोजक देखील आहे. एसटी रक्षक म्हणून व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा राहिलाय. फलंदाजी आक्रमक तो करतो. त्याच्या भात्यामध्ये सर्व प्रकारचे फटके देखील आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जिमी नाटेकर 2 डॉट बॉल टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आक्रमण. थोडासा दिशाहीन चेंडू पायावरती आणि हिंदुस्थानच्या कोणत्याही बॅट्समनला तुम्ही पायावरती चेंडू टाकला की त्याचा खरपूस समाचार घेतला जातो. पुन्हा एकदा लेग स्टंपवरचा चेंडू आहे. पंच भावेश टायर आमच्या बाजूला बळतात. 1 धाव पूर्ण झाले. 1+1. आता ह्या 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचली ती आता बिनबाद 6. स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील. धावा कशाही मिळू द्या, धावा येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे.
सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम या संघासाठी स्कोर जातोय तो म्हणजेच 6 या आकड्यावर 6 रन्स ऑन बोर्ड. जिमी नाटेकर यांनी षटकाची सुरुवात 2 डॉट बॉल्सने केली आणि आता स्ट्रायकर्स एंडला आहेत चिंटू जे मेहुल ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते स्ट्रायकर्स एंडला. आणि बोल्ड जिमी नाटेकर हे नाव सुद्धा नवीन नाही आहे. अनुभवाचा महामेरू आणि जबरदस्त टॅलेंट जिमी नाटेकरचं गोलंदाजी करताना पहिला धक्का बसतोय टीम सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेमला. जिमी नाटेकर त्याच्या गुणवत्तेमध्ये नाही कमी आणि त्याने दिली विकेटची हमी. अप्रतिम उजवी एसटी वाकवली. अप्रतिम गोलंदाजी करत असताना एक ड्रीम बॉल स्वप्नमय चेंडू टाकत असताना पहिला विकेट त्याने मिळवलाय आणि अप्रतिम स्टार्ट करून दिलाय. धावसंख्या धापलकवरती 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 72 धावांचा पाठलाग करत असताना सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम या गेम मध्ये या मॅच मध्ये या खेळामध्ये सुरुवात तुमची तितकीशी चांगली नाही परंतु या मॅच मध्ये जिमी नाटेकरचं देखील कौतुक असेल. 22-11 कांदिवली आणि सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम हा सामना मैदानावरती रंगणार यात काही शंका नाहीये. मनीष हे यश जे आहे ते महत्वाचं होतं ते आता 22-11 संघाला मिळालेलं आहे. रिद्धेश गुरव स्ट्रायकर सेंडला पोहोचलेले आहेत. धावसंख्या आता नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जिमी नाटेकरचा. धावसंख्या 6 एक फलंदाज बाद. फुटवर तितकं नव्हतं शफल होऊन खेळायचा प्रयत्न एक कॅज्युअल स्टान्स फलंदाजी करताना आणि हा बॅटचा संपर्क झालाय पण तो प्रॉमिसिंग नाहीये. मिळते ती एक धाव वाढून स्कोर पोहोचतोय 7 वर. मनुष्य हा प्लॅन आहे का मिडल ऑर्डर लेस्टरवरती गोलंदाजी करायची. जिमी नाटेकरचं घरचं मैदान आहे. होम ग्राउंडवरती तो गोलंदाजी करतो. रिद्धेश गुरव खरं तर त्याचे हे होम ग्राउंड आहे. जिमी नाटेकर खेळलेलं आहे खरं तर करेक्शन आहे. रिद्धेश गुरवचे हे होम ग्राउंड आहे घरचं मैदान आहे. वडापाव चालू झाला. कुपन सुरू झालेत. थोडासा लेगच्या बाहेर फ्रंटफूट घेऊन गेला होता आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जिमी नाटेकर पहिल्या षटकात 7 धावा दिल्यात. तुलना आपण करू 2 गडी बाद झाले होते मैदानावरती 22-11 कांदिवली संघाचे. 2 गडी बाद 7 आणि त्याला उत्तर द्यायचं असताना सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम 1 गडी बाद 7 आणि आता कोणावर करणार मात. अत्यंत महत्वाचा डाव आहे. 7 धाबा धावपलकावरती 1 गडी बाद झालाय परंतु आज या मॅच मध्ये जर बघितलं तर अजित मोहिते हुकमाचा एक ठरणार आहे. प्रशासन मला असं वाटतं की सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम थोडासा मागे आहे कारण त्यांच्यासमोर एक लक्ष ठेवलेलं आहे जे आहे 72 धावांचं. पहिल्या डावामध्ये लक्ष नव्हतं खरं तर टीम 22-11 कडे. आता पण लक्ष आहे सिद्धेश्वर बॉईज कडे. त्याचमुळे मला असं वाटतं की थोडासा वरचढ आहे सुरुवात येत असताना टीम 22-11. मनीष मला असं वाटतं त्याने आता तुलना केली तर 2 गडी बाद झाले होते आणि यांचा एकच गडी बाद झालाय. विकेट देखील मोठा फॅक्टर आहे. त्यामुळे मला वाटतं की आता हा मॅच तसा बघितलं तर पहिल्या षटकात 50-50 आहे. ओके गुड अनालिसिस. पहिल्या षटकामध्ये आपण ते गृहीत धरूया की 50-50 कॉन्टेस्ट चालू आहे पण आता बघा जर बेस्ट द्यायचं आहे तर मग रेस्ट करून चालणार नाही हे सुद्धा महत्त्वाचं. हा कॉन्टेस्ट जिंकायचा आहे तर मग रेस्ट करून चालणार नाही आणि त्याचमुळे कॉन्टेस्ट जिंकण्यासाठी ते प्रयत्न द्यावे लागतील. स्वस्थ बसून विजय साकारता येत नाही प्रशांत सर. मेहनत करावी लागेल आणि सर्व गोष्टींना पुरून होणारी गोष्ट म्हणजे कष्ट. तुम्हाला हा सामना जिंकण्याकरता अपार कष्ट करावे लागतील तरच या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. अत्यंत महत्वाचे म्हणजे मेहनत. गोलंदाजी मार्कवरती आशिष पंडितला संधी मिळालेली आहे. आशिष पंडित या स्पर्धेत या मैदानात आशिष नेहमीच इकॉनॉमिकल आणि क्वालिटी बॉलिंग करताना पाहायला मिळालेला आहे. पुढचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न रिद्धेशला सुद्धा परतावं लागते. पंडितच्या खात्यात पहिल्याच बॉलवर विकेट. धक्का बसतोय टीम सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेमला. आता जेव्हा 7 चेंडू झालेत 7 धाबा धापलकावरती 2 गडी बाद झालेत. पहिल्या 6 चेंडू नंतर जी स्थिती होती ती आता 7 चेंडू नंतर आहे. म्हणजे बरोबर आता हा खेळ जो आहे ना तो बरोबर इथे आशिष आमच्याबरोबर स्कोरिंगचे काम करतायत. दुसऱ्या बाजूला मनीष पाटील समालोचन कक्षामध्ये आहेत आणि वडापाव सुरू झालाय. मुंबईचा वडापाव जसं मुंबईचा वडापाव आणि लाईव्ह प्लॅन म्हणून आपण ट्रेन बघतो ना लाईव्ह प्लॅन म्हणून ट्रेन बघतो तशा प्रकारे मुंबईचा वडापाव हा आपल्या जीवनातील एक महत्वाचा खाद्यपदार्थ आहे. आणि आता 10 रुपयाचा वडापाव घ्या त्याचबरोबर एक कुपन घ्या. संध्याकाळी लकी ड्रॉच्या माध्यमातून स्वतःचं नशीब आजमावून पहा. वडापाव सुरू झालेला आहे. स्वस्त आणि मस्त आणि त्यातल्या त्यात तुम्हाला बक्षीस जिंकण्याची जो संधी 10 रुपयाच्या कुपन मध्ये आहे ते देखील लक्षात असू द्या. पंडित
बॅकफुटला बॅलन्स केलं, ऑन साईडला पुन्हा एकदा पुल करून खेळण्याचा प्रयत्न, हॉरिझॉन्टल स्ट्रोक सिलेक्शन, पण धावाचं कलेक्शन होत नाहीये. येतोय आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात चांगली आशिष पंडितची या षटकाची. एक चांगलं बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळतंय. 22-11 कांदोली संघाकडनं आशिष पंडित. तर आता रवी जो अनुभवी असलेला खेळाडू मैदानावरती बॅटर रवी लिंगाला एक चांगला खेळाडू निश्चित आहे. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेनं, एकच धाव मिळेल. एक प्लॅन आपण बघू शकता मनीष, ज्या पद्धतीनं आतापर्यंत जी गोलंदाजी झाली ती मिडल आणि लेग स्टंपला झाली, जेणेकरून तुम्ही फाईन लेगच्या दिशेने खेळा, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळा, आणि तो प्रयत्न आहे आणि त्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे 22 कांदोली संघाला. दोघही SP साठी खेळलेत. पर्व गाजवलंय रवी लिंगाला आणि अजित मोहिते या दोघांनी. आणि त्याचमुळे अजित आणि रवी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत क्रिकेट गेम, सिद्धेश्वर बॉईजचा गेम चांगला होऊ शकतो. पाहूया त्यासाठी प्रयत्न या दोघांना द्यायचे, एकट्याने देऊन चालणार नाही. जसं मागच्या डावामध्ये रामानुज आणि आमिर दाफेदार या दोघांनी जसा खेळ दिला तसा खेळ आता या डावामध्ये सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम संघासाठी अजित मोहिते आणि रवी लिंगाला या दोघांना द्यायचं आहे. माघार घेऊन नाही चालणार. बघा काल 95 धावांचा पाठलाग 5 चेंडू राखून झालाय. मग आज सुद्धा तसाच खेळ होण्याची शक्यता आहे. खेळपट्टी तीच आहे, मैदान तेच आहे, वातावरण तेच आहे. त्याचमुळे आता पाहूया खेळ कसा चालतोय. रवी वरती नजर असतील व्यावसायिक उमर 11 संघामध्ये तो सातत्याने खेळलेला आहे. प्रचंड अनुभव त्याच्याकडे आहे. आखुटापदा चेंडू, उमरचं नाव घेतलं आणि मग रवी लिंगाला कुठे थांबणार भाऊ. आखुटप्याचा चेंडू, त्यावरती आक्रमण केलंय. जबरदस्त कामगिरी करत असताना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार पाडवलेला आहे. फलंदाज रवीचा यलगार, चेंडू सीमारेषा पार, धावा मिळती 6, षटकार. चला अनुभवाची शिदोरी काय आहे ते मैदानाच्या आतमध्ये रवी लिंगालाने दाखवलेलं आहे. काल लाला आणि आज लिंगाला जबरदस्त खेळ या दोघांचा पाहायला मिळालाय. लाईव्ह जिंगाला फुल लेन होता, बॅटच्या टोला कनेक्शन मिळवून नाहीये. बॉल मागे सरकतोय, डी मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा आहे. बॉलवर पोहोचेल तोपर्यंत स्टेडी आणि सायलेंट किलर म्हणजेच रवी लिंगाला. कुठलीच घाई गडबड नाहीये. त्यांना माहिती आहे की या डावामध्ये पुनरागमन करण्याचा पुरेसा कालावधी आहे. एकदा म्हणजे धावसंख्या 15. अत्यंत महत्वाचा डाव असेल. मेनी लिटल मेक्स मिकल, थेंबे थेंबे तेवढेच असते. म्हणजे एक षटकार तुम्ही ठोकलाय, एकेरी धाव घेतली आणि समोर हुकमाचा एका आहे अजित मोहिते, त्याला संधी दिली. आखुटापाचा चेंडू, त्यावरती जबरदस्त बॅट गरगर 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 फिरली आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. अजित मोहितेच्या बॅट मधून आलेला दबंग षटकार. गुजरातचं मैदान मला आठवते ज्या ठिकाणी अजित मोहिते असाच बरसला होता आणि 30 धावांची बरसात. या सकाळच्या सत्रात जरी खराखुरा पाऊस पडत नाहीये पण आता धावांचा पाऊस पाडण्याचं काम करतोय अजित मोहिते. मी म्हणालो होतो सायलेंट किलर आहे ते दोघं जण. सुरुवात जरी अडकळली पण 2 षटकानंतर स्कोर जातोय 72 धावांचा पाठलाग करताना सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेमचा 21 धावा. आता तुलना पुन्हा एकदा होईल, कारण 2 षटकानंतर अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये 22-11 उभारल्या होत्या 27 धावा. 7 धावा मागे आहे. इथे अतिशय या महत्वाच्या सामन्यामध्ये सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम या 7 धावा महत्वाच्या आहेत. मात्र मैदानावरती 2 महत्वाचे खेळाडू आहेत, अजित मोहिते आणि रवी लिंगाला. हे एकमेकांची साथ देत राहिले ना तर 7 धावांच्या जी कमी आहे ती जी उणीव आहे ते भरून काढू शकतात. महत्वाच्या मॅच मध्ये आता सूर सापडलेला आहे फलंदाज रवी लिंगाला, त्याचबरोबर अजित मोहितेला. कालचा पहिला सामना मला आठवतोय जो एका चेंडूवर 1 धावांची गरज असताना संपला होता. मला असं वाटतं आजचा सामना सुद्धा जो आहे वेळापत्रकातला पहिला अगदी तसाच होण्याची शक्यता वाढली. 18 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. 17चा आस्किंग रन रेट सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम या संघासाठी. त्यात दोन्ही धुरंदर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आपल्या संघाची साथ देण्यासाठी सक्षमतेने प्रयत्न करतायत. सुरुवात केली रवी लिंगाला आणि त्यानंतर मग अजित मोहितेचा तो अफलातून लांब लचक षटकार. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आता दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून धावा मिळते आहेत आणि अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे 2 फलंदाज जर शेवटपर्यंत टिकले तर मग सामन्याची मजा प्रेक्षकांना मिळेल आणि जिंकण्याचा आनंद सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेमला मिळेल. दोन्ही संघांना समान संधी आहे. इथून दोन्ही संघांना समान संधी हा सामना जिंकण्याकरता. जिमी नाटेकरला पाचारण करण्यात आले. रोड एंडकडनं तो मारा केलेल स्टॅकर एंडला रवी लिंगाला. पॉइंट कव्हर, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे की मिड ऑफ मध्ये ते देखील पाहूया.
आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अत्यंत महत्वाचा आहे. 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 51 धावांची आवश्यकता. काल 18-53 सामना रंगताना आपण पाहिलाय. जिमी नाटेकर, ओहो जिमी नाटेकरचा अप्रतिम चेंडू, त्यावरती रवी फसलाय चेंडूच्या. ओ ये झेल पकडलाय, पंडित ने झेल पकडला. आशिष की कोशिश रंग लाती भी. रवी बॅक टू द पॅवेलियन. धक्का क्रमांक इथे आता लागतोय, दुसरा महत्वाचा यश आहे. धक्का क्रमांक 3रा लागलाय, महत्वाचं यश जिमीला मिळत आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, बॅकची टॉपेज प्रयत्न केला होता अंदाज बांधताना जिमी नाटेकरने, पण मागून अर्जुन पंडित म्हणजेच आशिष पंडित आलेले आणि आशिष पंडित यांनी काय जजमेंट घेतलंय. जजमेंट खूप महत्वाचं आहे आणि ते जजमेंट कधी कधी कॉलिंग होत नाही, तू घेऊ की मी घेऊ, या संभ्रमामध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक असतात. पण मात्र आशिष पंडितने कुठली चूक न करता हातांची ओंजळ योग्य त्यावेळी बंद केली आणि या विकेटचं महत्व आशिषला माहित होतं आणि ते महत्व टिकवताना त्यांनी सुंदर जेल टिपला आणि हा फलंदाज बाद. जोडी तुटली ती म्हणजेच आता ज्या जोडीला आपण चांगला खेळ देताना पाहिलं होतं. आणि जेव्हा मनीष गोलंदाजी करत असताना गोलंदाज त्याचा फॉलो थ्रू पुढे जातो आणि मागे याचं झेल घेणं सोपं नव्हतं. जिमी फुलटॉस बॉल, सीधी बॅट, नो बकवास. मुख्तारचा आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार. अप्रतिम मुख्तार, त्याच्या बॅट मधनं आला षटकार. हा स्ट्रोक आहे झंडाटेदार. 10 मिळतील 6 षटकार. मुख्तारचा माइंडसेट खूप चांगला, डगआउट मधनं सेट होऊन आलाय. धावा 27. 2 षटकानंतर 27 धाबा प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या आणि आता सिद्धेश्वर बॉयज क्रिकेट गेम संघाच्या धावसंख्या जर बघितलं तर 3 गडी बाद 27. आता मजा येणार आहे. जिमी नाटेकर पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी करण्याकरता. आणखी एक चांगला चेंडू ऑन साइडला खेळलाय, लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे विश्वनाथ जाधवनं चेंडू पकडलाय ऑन साइडला लॉग ऑनला. 1 धाव मिळेल मुख्तारला. मुख्तार 7 वरती पोहोचलाय. धावसंख्या 28. जिंकण्याकरता आवश्यकता 72 धावांची. सामना रंगणार याचे संकेत मनीष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अतिशय महत्वाची इनिंग साकारत असताना अजित मोहिते तो सध्या स्ट्रायकर यांना आहे. मुख्तार सुट्टा काय कमी नाहीये. मुख्तारने सुद्धा 30 साथ दिले. सुरुवात षटकाराने केली आणि त्यानंतर पुढच्या बॉलवर सिंगल कंप्लीट. बॅट्सविंग चांगली आहे, ताकद चांगली आहे, टायमिंग चांगलं आहे मुख्तारकडे. पुढचा बॉल जिमी नाटेकर. खडे खडे हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, काऊ कॉर्नर क्लिअर करायचा होता. डॉट बॉल परवडणार नाही सिद्धेश्वर बॉयज क्रिकेट गेम या संघाला आणि जिमी नाटेकर करतोय वापसी मागच्या डॉट बॉलने. 14 चेंडू 44 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आता या मॅच मध्ये उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जिमी नाटेकर सज्ज असेल. षटक अतिशय महत्वाचा आहे. हवेत चेंडू एसचा कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. अजित मोहितेला जीवनदान मिळालंय. 2 धावा पूर्ण झाल्या. टाळ्यांचा गजर या ठिकाणी वाढलाय. उत्कंठा शिगेला पोहोचते. काल देखील पहिला सामना उत्कंठावर्धक होता. आज देखील पहिला सामना या ठिकाणी रोमहर्षक स्थितीत पोहोचलेला आहे. प्रेक्षकांना हे जमय, हे प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणारा हा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. या सुटलेल्या कॅचची किंमत मोजावी लागेल, कारण आता अजित मोहिते यांना ती संधी मिळालेली आहे. 13 चेंडूत जिंकण्यासाठी आता 42 धावांची गरज आहे. महत्वाचा चेंडू तिसऱ्या षटकातला शेवटचा. जिमी नाटेकर आपलं स्पेल कंटिन्यू करतोय. चांगली गोलंदाजी जिमीच्या वतीने पाहायला मिळाली. पहिले षटक 7 धावांचं होतं, ज्यामध्ये त्यांना 1 विकेट मिळाला आणि या सामन्यात सुद्धा जिमीचा दबदबा आहे. त्यांनी जरी 1 षटकार खर्च केलाय तर सुद्धा विकेटचा शोध त्यांनी घेतलेला आहे. 42 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 गेंदे 42 रन. जिमी नाटेकर थोडंसं बदल आलीत, पण त्यानंतर बॉल थोडासा लो राहिला आणि म्हणूनच अगदी हिपच्या बाजूनं बॉल मागे सरकला बिहाइंड विकेट. दरम्यान 1 धाव मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 31 धावा. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 41, 12 गेंदे 41 रन. अत्यंत दर्जेदार मॅच मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळते. 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता. जिमी नाटेकरच्या पहिल्या षटकात 7 धावा आल्या. त्या दुसऱ्या षटकात त्यानं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला. 2 षटक 17 धावा आणि महत्वाचे 2 मोहरे त्यानं गारद केलेत. आता उर्वरित 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. मनीष आता कौशल्य नाही तर केवळ जिगर काम करेल. इतिहास घडवण्याची हीच वेळ आहे, हीच सुवर्ण संधी आहे. 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता. तुमच्या नावाची चर्चा करण्यासाठी तुमची कृती खूप महत्वाची आहे आणि तीच कृती पाहूया. आता फलंदाजाची पाहायला मिळते की गोलंदाज जो वापरला जातोय या महत्वाच्या षटकासाठी नाव पुढे आलेला आहे. गोलंदाज भावेश 11 या संघाकडून गोलंदाज येतो 4थ्या षटकासाठी. बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम प्लीज. आनंद.
चला आनंद गोलंदाजी करण्यासाठी दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लीज येऊ द्या. आम्ही सुद्धा रिदम मध्ये असतो, नावं व्यवस्थित पोहोचली पाहिजे स्कोर कार्डवर, जेणेकरून व्यवस्थित मॅच तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल. महत्वाचे 12 चेंडू, महत्वाचे 10 मिनिटं. नॉस्ता चषकातला रविवारच्या सत्रातला पहिला सामना कोण करेल आपल्या नावावर, कोण करेल सुरुवात आजच्या सुपर संडेची. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय आनंदा. स्ट्रायकर साईडला आहेत अजित मोहिते. 41 ची गरज, 12 चेंडू. ऑन साइडला बॉलला टर्न केला, ऑन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत फॉरवर्ड. स्क्वेअर लेगला बॉल स्टॉप होईल, एक धाव कंप्लीट होईल. 11 चेंडू, 40 ची गरज. काय मॅच सुरू आहे मैदानावरती. या ओव्हर मध्ये तर 2-3 षटकार आले तर मॅचला मजा येईल. तर दुसऱ्या बाजूला आनंदवरती देखील जबाबदारी, खूप चांगली कामगिरी तोही टेनिस क्रिकेट आणि त्याचबरोबर रबर बॉल क्रिकेट मध्ये करतोय. आता प्रत्येक चेंडूवरती थरार, प्रत्येक क्षणावरती थरार. तुमची ताकद दाखवा आणि या क्षणाला तुम्ही यादगार बनवा. राऊंड विकेट. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतोय, ऑफ्टमच्या बाहेर जाऊन या ठिकाणी घुसून मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. अजित मोहिते मुख्तारकडे जातोय कान मंत्र देण्याकरता. आनंदाचे 2 चेंडू अप्रतिम आहेत. या चेंडूवरती फारशी संधी मिळाली बॅट्समॅनला मोठे फटके करण्याकरता. उर्वरित चेंडूचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत अतिशय महत्वाचे 10 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 40 धावांची आवश्यकता. आनंद मगदूम सामनावीर सुद्धा राहिलाय नॉस्टा चषकामध्ये मागच्याच आठवड्यात याच मैदानात. हो यावेळेस खेचलाय बॉल, फेकलाय कॉर्नरला. मुख्तार एका हातात झेल टिपण्याचा प्रयत्न असलम यांचा, पण तो प्रयत्न अयशस्वी. बॉल कॉर्नर सीमारेषा पार. धडाकेदार फलंदाजी मुख्तारची. षटकार. प्रत्येक चेंडूवरती आणि प्रत्येक क्षणावरती थरार. मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतोय मुख्तार. तो करतोय पलटमार. चेंडू सीमारेषा पार. येतोय अत्यंत महत्वाचा षटकार. हा सामना धमाकेदार. 9 चेंडू शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. काली अशी सुरुवात झाली होती, काली उत्कंठ शिगेला पोचली होती. रोमर्षक सामना, पैसा वसूल मॅच प्रेक्षकांना पाहायला आवडतो तो सामना मैदानावरती. वाह वाह वाह. नॉस्टार चषक 2026 चा आजचा दिवस देखील अप्रतिम आहे. नेतृत्व खेळ, प्रेक्षकांची संख्या वाढते. आज सुट्टीचा दिवस आहे, घरामध्ये बसायचे नाही, सप्ताह मैदानावरती यायचंय, नॉस्टरचा आनंद घ्यायचा आहे, वडापाव खायचा आहे, अद्भुत खेळ पाहायचा आहे, भारतातल्या दिग्गज खेळाडूंना पाहायचं आहे. हे सर्व मैदानात आपल्याला बघायला मिळणार आहे. सप्ताह मैदान ऐतिहासिक. आता गोलंदाजी मार्क वरती आनंदा. मुख्तारचा माइंडसेट जबरदस्त आहे. काय खेळाडू ना डगॉट मध्ये सेट होऊन येतात, त्यापैकी मुख्तार आहे. पलटवार करतोय, आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय. सामना इतका जबरदस्त करा की प्रतिस्पर्ध्यांनी म्हणलं पाहिजे वा काय लढत होती. अप्रतिम अप्रतिम, एक्स्ट्राऑर्डिनरी. मुख्तारचा हा फटका अफलातून आहे, आनंद देणार आहे, नेत्रदीपक आहे, देखणा आहे. कव्हरच्या डोक्यावरून षटकार ठोकला पठ्ठ्याने. वा गया या सप्ताह क्रीडांगणामधला मुख्तारने आपला खेळ दिलाय. जी आवश्यकता होती ती आवश्यकता दिले. या सामन्याचं महत्व काय आहे आणि माझी गरज काय आहे ती गरज पटवून देत असताना या रनचेस मध्ये तो सुद्धा आपल्या संघाची मदत करतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. ज्या गोलंदाज आनंद मगदूमने सुरुवात चांगली केली होती या षटकाची, त्याच्या विरोधात मुख्तार बरसतोय. खराखुरा पाऊस या मैदानात पडत नाहीये, पण धावांचा पाऊस पाडतोय मुख्तार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त रनचेस टीम सिद्धेश्वर बॉयज क्रिकेट गेमचा. मुख्तारचा एल्गार मैदानावरती पाहायला मिळतोय. घाबरण्याची ही वेळ नाही, शौर्य दाखवण्यासाठी तुम्ही तयार राहा. मैदानात आग लावा. सप्ताह मैदान नॉस्टार चषक 2026 चा थरार. काय सामना रंगलाय. 8 चेंडू 28. हो संपर्क नाही बनवला, बॉलची गती काढली, कटरचा वापर केला. मगदूमला सुद्धा हलक्यात घेऊन चालणार नाही. दरम्यान पूर्ण होते एक धावावरून स्कोर जातोय तो म्हणजेच 45. जिंकण्यासाठी आवश्यकता 7 चेंडू 27 धावा. मगदूम पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही, तो देखील मैदानावरती आलाय इतकी मोठी स्पर्धा खेळण्याकरता. अत्यंत महत्वाचं म्हणजे शेवटचा चेंडू. 7 चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. अजित मोहिते नायगाचा सितारा मैदानावरती आहे. बॅटिंग करण्याकरता अष्टपैलू खेळाडू, विकेट किपर, बॅट्समन, ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर पॉइंट कव्हर पॉइंट, एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. अजित मोहिते ऑन स्ट्राइक. प्रत्येक चेंडूवरती थरार, प्रत्येक क्षणावरती थरार. ऑन साइडला अजित मोहितेचा थरथराट, सम्राट, बुंगाट. अजित मोहितेची बुंगाट बॅटिंग, गोलंदाजी सुसाट आणि 50 धावांचा पल्ला पूर्ण झालाय. अजितने हल्ला केलाय आणि आता धावसंख्या पहा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची आवश्यकता.
वा 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 अजित, मॅच मध्ये मजा येते. 7 चेंडू जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. आता प्रेक्षकांना सुद्धा चर्चा करण्यासाठी मुख्तार आणि अजित मोहिते यांनी भाग पडले. एका क्षणाला वाटत होतं की सामना एकतर्फी चाललाय की काय, पण आता सामना दोन्ही संघांसाठी खुला झालेला आहे. पाहूया शेवटच्या षटकासाठी पर्याय कुठला वापरला जातोय. कारण आता ही लढाई आहे प्रतिष्ठेची, ही लढाई आहे तुमच्या गुणवत्तेची, ही लढाई आहे तुमच्या दर्जाची. 6 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. लिजन खेळाडू आणि अजित मोहितेचे गुरु अगदी हा सामना जर बघत असतील तर ते देखील खुश झाले असतील. आपल्या चेहऱ्याचा खेळ, आपल्या शिष्याचा खेळ ते या ठिकाणी पाहत असतील तर ते देखील सुखावले असतील. काय बॅटिंग करतायत दोन्ही बॅट्समन. मुख्तार तू तर दमदार आहे, तर दुसऱ्या बाजूला अजित मोहितेने देखील या मॅच मध्ये कमालीची कामगिरी केली. अप्रतिम मॅच प्रेक्षकांसाठी परभणी. 6 चेंडू 21 कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे बेस द्यावा लागेल. बेस देणार तो जिंकणार. 6 चेंडू 21 आणि आता शेवटचा पर्याय या पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना भावेश 11 कांदिवली संघाचा वापरला जातोय. अक्षय येत आहेत, अक्षय घरत येत आहेत शेवटच्या षटकासाठी. आता हा लपवलेला हुकुमचा एक्का होता भावेश 11चा. पाहूया तो काम करून जातोय का. अक्षय घरत ज्याला प्रेशर हँडल करण्यासाठी ओळखलं जाते, पण मुख्तार आणि अजित दोघांच्या वतीने धावा मिळतात संघाला. त्याचमुळे पहिले 3 बॉल खूप महत्वाचे असतील. आणि पाहूया, म्हणतात ना हे खरं आहे, वेळ थांबत नाही पण बदलली जाऊ शकते. आणि पाहूया ती वेळ बदलते का सिद्धेश्वर बॉयज क्रिकेट गेमची, की अक्षय घरत आपल्या संघाची बाजू भक्कमपणे पकडून ठेवतोय. शेवटचे 6 बॉल्स, सामन्याचा निकाल कोणत्या संघाच्या बाजूने लागेल सांगता येत नाहीये, पण मजा प्रेक्षकांना मिळते. सुरुवात होते महत्वाच्या षटकाची. पहिल्या सामन्याच्या शेवटच्या टप्प्यावर क्लायमॅक्स वर येतो आपण. 6 चेंडू 21 ची गरज. ऑन साइडला बॉलला टर्न केलं क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे बॉलवर येत आहे, तोपर्यंत आरामात मुख्तारने एकदा पूर्ण केली. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 20 ची गरज. कंपल्सरी चेस आहे, हे विसरायचं नाही. अत्यंत महत्वाचा सामना जिथे प्रत्येक क्षणाला श्वास रोखला जातोय. तीच खरी लढत. आणि आता मैदान गाजवा, मैदानावरती आग लावा. हीच ते वेळ आहे ज्या वेळेसाठी, ज्या क्षणासाठी तुम्ही तयारी केली, आपण कसून सराव केला. हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे. हाच तो खेळ आहे, हाच तो सामना आहे. नॉर्था चषक 2026 यादगार बनवा, इतिहास रचा. हीच ती वेळ आहे. अत्यंत महत्वाचा सामना. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. दोन्ही पंच मैदानावरती थोडी चर्चा करतायत. आणि आता क्या कॅप गिरा है. टीव्ही अंपायर बिझी होतील. दोन्ही पंच या ठिकाणी आता पडताळणी करतायत. तिसरे पंच सुशांत मांजरेकर सर हे आमच्या स्टुडिओमध्ये आहेत. आता इतकं सगळं झालं मनीष, आणि जर तिसरे पंच नाही आले किंवा टीव्ही अंपायर नाही आले तर मजा येणार नाहीये. हा ट्विस्ट आहे. थोडासा वेळ सामना थांबणार आहे, प्रेक्षकांची उत्कंठ शिगेला पोहोचेल, मजा येणार आहे. काल अशीच 5 धावांची पेनल्टी होती, 5. तर आता पाहूया, आता ती धडधड वाढलेली आहे भावेश 11ची. अशरफच्या टीमला काल ती 5 धावांची पेनल्टी बसली आहे, म्हणजेच वायू 11 बोनकुडेला. आता पाहूया पुन्हा एकदा सुशांत मांजरेकर सर, ज्यांनी खूप चांगलं दर्जाचं क्रिकेट खेळले सुद्धा, तितकीच चांगली अंपायरिंग केली सुद्धा. ISPL मध्ये ते तुम्हाला अंपायरिंग करताना पाहायला मिळाले, पण निर्णय काय आला तर बॉल काउंट नसेल, ही देखील माहिती आम्ही देत आहोत. कालही घडलं होतं. कालही अशा प्रकारचा एक निर्णय आला होता आणि बोनकडे संघाने काल जबरदस्त कामगिरी केली, परंतु 5 धावांची पेनल्टी देखील लागली गेली होती. अत्यंत महत्वाचं आहे. आता बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. तो बॉल आता जर समजा काय निर्णय येईल तो आधी पाहूया, त्यानंतर त्या बॉलचं काय त्यावरती देखील काल त्याचा निर्णय झाला होता. आता सर्वांचं लक्ष जे आहे ना ते स्टुडिओमध्ये आहे. tenniscricket.in चा जो स्टुडिओ ज्या ठिकाणी बनलाय त्या दिशेनं काय निर्णय घेऊन येणार सुशांत मांजरेकर, काय निर्णय घेऊन येणार त्याची प्रतीक्षा सर्वांना आहे. मैदानात सुरू झाली धडपड, हृदयाची वाढली धडधड. निर्णय क्षणी करू नका गडबड, गडबड करू नका. अत्यंत महत्वाचे क्षण आहे. प्रत्येक क्षण जगायचं आहे, प्रत्येक क्षण आपला आहे, प्रत्येक क्षण सोनेरी आहे. 9 स्टार चषक, जहां खेल होगा आकर्षक,
और झूम उठेंगे सारे दर्शक. पुढचा सामना खंदारी फाउंडेशन आणि एटी स्पोर्ट आपण तयार आहात. एबी सामर्थ्य खंदारी फाउंडेशन, अर्जुन खंदारी फाउंडेशन टीम. आणि आता चर्चा होते थर्ड अंपायर, ऑनफिल्ड अंपायर आणि साई या ठिकाणी मैदानावरती एक चर्चा होते. दीपक पाटणेकर साहेब या दरम्यान आलेत. गणेश बारे साहेब बसायला तयार नाहीयेत. सामना उत्कंठा वाढवतोय. पाटणेकर साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. उत्कंठ शिगेला पोहोचले. कार्याची सुरुवात झाली होती मनीष, आजही तशाच प्रकारची सुरुवात आपल्याला बघायला मिळते. अशाच अनपेक्षित गोष्टी तर क्रिकेटमध्ये पसंत केल्या जातात. आता प्रेक्षकांना काय हवंय, पण पंच जे पाहतायत त्या गोष्टी अनलाइज करतील. आता भावेश नायर त्यांचा हात छातीवर ठेवतायत का? जर तो आला तर मग ती धडधड वाढेल भावेश इलेव्हनची. नाही, आता तुमचे जे टोके ऑलरेडी वाढलेले आहेत. पंच आपल्या जागेवरती जातील भावेश नायर आणि त्यानंतर ते निर्णय देणार आहेत. तुम्ही काय म्हणालात? हात छातीवर ठेवतात का? पण माझ्या छातीची धडधड वाढले. आणि आला तो हात आला म्हणजे फिल्डिंग टीमला 5 धावांची पेनल्टी, बॉल काउंट होणार नाही. आकडे बदलले. ओके, बॉल काउंट आहे सर, ऍक्सिडेंटली नाही झालंय. बॉल काउंट नाहीये. ओके, खाली या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली होती आणि त्यावेळेला बॉल भावेश सर, भावेश शिल्लक असतील. अत्यंत महत्वाचे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सामना बदललाय, चित्र बदललाय, रंग बदललेला आहे. आकाशात काळ्या ढगांची जी गर्दी होती ती थोडी कमी झाली, पण प्रेक्षकांची गर्दी वाढली आणि हृदयाची धडधड सुद्धा. काल वायू इलेव्हन पोनकोडे संघाला पेनल्टी बसली आणि आता ती पेनल्टी बसलेली आहे भावेश इलेव्हनला. 6 चेंडू 15ची गरज. चला पुन्हा एकदा होऊन जाऊ दे टाळ्या दोन्ही संघांसाठी. 6 चेंडू 15 धावा. पंच केले बॉलला आहेत एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक. आता संधी मुख्तारला बाद करण्याची आणि पाहूया पुन्हा एकदा tenniscricket.in वॉर रूम मध्ये नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज सेफ आहे की नाही त्याची तपासणी. मनीष, हा फायनलचा मॅच नाही, परंतु फायनलचा ट्रेलर मैदानामध्ये सुरू आहे. पाटणेकर साहेब त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. गणेश बारे इथे बसायला तयार नाही आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे, पण हृदयाची धडधड वाढले. मैदानात सुरू झाली धडपड, हृदयाची वाढली धडधड. निर्णायक क्षणी झाले का गडबड? पाहूया टीव्ही अंपायर. आणि आता या ठिकाणी नॉट आउट. 5-14 5-15 असं समीकरण आहे. 5-15 शेवटचे 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. अत्यंत महत्वाचा डाव आहे. आता प्रेक्षकांच्या नजरा सप्ता मैदानावरती आहेत. नॉन स्टार चषकामध्ये काय घडणार, काय बिघडणार या ठिकाणी प्रेक्षक पाहत आहेत. क्लीन बोल्ड, अत्यंत जबरदस्त चेंडू, वेगवान भन्नाट वेगाचा अक्षयचा. आणि त्याने या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे बॅट्समनला पडली भूल. अजित मोहितेची दांडी झाली गुल आणि गोलंदाज अक्षयची गोलंदाजी पॉवरफुल. फलंदाज बाद.
अडचणी वाढल्या होत्या जेव्हा पेनल्टी बसली होती टीम भावेश 11ला, पण तरी सुद्धा आपल्या वरच्या दर्जाच्या गोलंदाजीने प्रभावित केलं अक्षय घरत. जसा मी उल्लेख केला की हा हुकूमचा एक्का लपवून ठेवला होता भावेश 11ने. शेवटच्या मोक्याच्या षटकासाठी त्याला वापरलं गेलं आणि आता 2 चेंडूचा खेळ संपलाय. आवश्यकता 15 धावांची, बॉल शिल्लक आहे 4. मेहनतीला डिस्काउंट नसतो. जिंकायचंय तर मग तुम्हाला अतूट मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत गोलंदाज अक्षय घरची पाहायला मिळते. आता रडायचं नाही, आता रडायचं नाही, आता लढायचंय, भिडायचंय, नडायचंय आणि जिंकायचंय. होय, जिंकायचं सुद्धा. नॉर्था चषक 2026 जिंकायचंय आणि त्यासाठी मनीष शर्तीचे प्रयत्न मैदानावरती. आयुष्य खूप सुंदर आहे, पण पराभवातून संघाला विजयाकडे घेऊन जावं लागतं आणि पाहूया ते कोण करतोय. स्ट्रायकर साईडला जय आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहे अक्षय घरत. 4 चेंडू 15. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. ओ दॅट विल बी द ह्यूज मिस्टेक फॉर टीम भावेश 11. बॉसी मारायच्या पार चौकार. काय मैदानावरती घडतंय बघूया. या ठिकाणी अत्यंत महत्वाचा डाव है. इससे पहले मैं कहता था कि गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. अभी कहूंगा फील्डर ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. आंकड़े क्या बता रहे? एक बार इंटरेस्टिंग मुकाबला, लाजवाब मैच. 11 रनों की जरूरत है. 3 गेंदों का खेल आना बाकी. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरता काय मॅच आहे, काय मॅच आहे. प्रेक्षकांना हेच हवंय. प्रेक्षकांची उत्कंठ शिगे लपवलेली आहेत. आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अक्षय घरत. खेळण्याची जबाबदारी असेल जय, संघाचा नेता. हाई फटका चांगला खेळला ऑन साइड लॉगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता चूक होणार नाही का, चूक होणार नाही का, चूक होणार नाही का. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. काय करतोस बाबा? अरे दिले तू 4 धावा. 4 धावाने सामन्याचं समीकरण बदललंय, सामन्याचं चित्र बदललंय. कोणाच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे, कोणाच्या चेहऱ्यावरती दुःख आहे. काय मॅच आहे. कभी खुशी कभी गम वाला या मुकाबला. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची गणेश आवश्यकता. बारे सर, सुरुवात झाली की नाही दणक्यात. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 ची गरज आहे. आता पाहूया परिस्थितीला लागलेली नजर तुमच्या मेहनतीने तुम्हाला काढायची आहे आणि पाहूया त्यासाठी हा पुढचा बॉल महत्वाचा आहे. पुढच्या बॉलवर धाव आलीच पाहिजे. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. टेनिस क्रिकेट .in वर प्रेक्षकांची संख्या वाढते. हा सामना कॅप्टन जिंकून देईल की गोलंदाजी करताना अक्षय घरत धाव खाऊन जाईल. 2 चेंडू 7 ची गरज. सामना याच बॉलवर संपवण्याचा इरादा आहे का जयचा, की सामना शेवटच्या बॉलवर घेऊन जाईल अक्षय घरत. 2 चेंडू 7. आता टाळ्या झाल्याच पाहिजे दोन्ही संघांसाठी. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 ची गरज. अक्षय टू जय. जयने आपल्या संघाचा विजय साकारण्यासाठी खेचला बॉल. पूल करताना सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील 4. सामना शेवटच्या बॉलवर 1 चेंडू 3. क्या बात है. काय सामना मैदानावरती सुरू आहे, जिथे प्रत्येक क्षणाला श्वास रोखला जातोय. तीच खरी लढत. आज हे मैदान गाजवा. लढत इतकी जबरदस्त आहे की बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकलाय. पापण्याला पण प्रश्न पडलाय, पापण्याला पण प्रश्न पडलाय. मिठावं की उघडावं, मिठावं की उघडावं, अशा प्रकारचा प्रश्न पापण्याला पडलेला आहे. प्रत्येक क्षण महत्वाचा. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 1. जिंकण्याकरता आवश्यकता 3 धावांची. कंपल्सरी चेस आहे. काय मैदानावरती सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. फलंदाज म्हणतायत चौकार षटकारांची करून आतषबाजी, आम्ही करू खोऱ्याने धावा. गोलंदाज म्हणतायत अचूक नियंत्रित गोलंदाजी करून घेऊ विकेट. आम्ही गाणं गाऊ, सूर नवा ध्यास नवा. प्रेक्षक म्हणतायत वाढू दे उत्कंठा क्षणाक्षणाला. आमच्यासाठी प्रत्येक क्षण खास हवा. सूर नवा ध्यास नवा नॉस्टार. अर्थात मैदानावरती सुरू आहे क्रिकेटचा थरार. मनीष कोण जिंकणार? कॅप्टनचा खेळ आहे खास म्हणून खेळाडूंनी त्याच्यावर ठेवलाय विश्वास. जयने 2 चौकार खेचून या सामन्यामध्ये रंगत आणलेले आहेत. 3 चौकार आलेत, 2 मिसफील्डचे आणि 1 स्वतःचा. 3 चौकार या शेवटच्या षटकामध्ये. सामना शेवटच्या बॉलवर 1 चेंडू 3. कंपल्सरी चेस. कोण जिंकेल? सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम की भावेश 11 कांदिवली? या क्षणासाठी तुम्ही वाट बघितली होती, या क्षणाची तुम्ही तयारी केली होती. जगाला दाखवून द्या, जगाला दाखवून द्या तुमचे इरादे किती मजबूत आहेत. काय सामना आहे. जर आता कांदिवलीच्या मुंबईच्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत तर तुम्ही मुंबईकडे एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी होऊन जाऊ द्या. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर, हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर. करतात टाळ्यांचा गजर. हृदयाची धडधड वाढली. हिरो कोण बनणार? जय की गोलंदाज अक्षय? 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामना कोण जिंकणार? सिद्धेश्वर की भावेश 11? पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय.
खूप चांगला चेंडू टाकलाय. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. मैदानात थोडी कबड्डी खेळली जाते. थ्रो केला जातोय. पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूला थ्रो. एकच धाव या रोमहर्षक उत्कंठावर्धक सामन्यामध्ये भावेश 11 संघानं बाजी मारले. ज्या मैदानावरती आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माग फिरायचं नाही हा संकल्प भावेश 11 संघानं मैदानावरती केला. आणि अटीतटीचा सामना, रोमहर्षक सामना, पैसा वसूल सामना या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलंय. हे ट्रेलर होतं. पिक्चर अजून बाकी आहे. थोड्याच वेळात आणखीन एक मॅच घेऊन येतोय. तोपर्यंत आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. एकाच धावेने हा सामना या ठिकाणी समाप्त झाला. सचिन कदम आपलं सहर्ष स्वागत आहे. सचिन वेलकम. आणि अगदी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि त्यानंतर मास्टर मॉन्टी राजेश खोपकर सर ज्यांचा दूरदर्शनमध्ये देखील आवाज ऐकलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला मास्टर राजू हे देखील आपल्या बरोबर असतील. हे दोन दिग्गज समालोचक तुम्हाला रिझवण्यासाठी आपल्या ओघवत्या वाणीमधून या स्पर्धेचं दुसऱ्या मॅचचं काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती येईल. अमीर दाफेदार आपण व्यासपीठावरती यायचे. 15 चेंडूमध्ये 35 धावांची शानदार खेळी. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू अमीर दाफेदार